मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तुकाराम महाराज म्हणतात, परमामृती रसना ओलावली वास परम अशा श्रेष्ठ अमृताना. महाराज म्हणतात आमची रसना म्हणजे जी बोली झाली. आता परमामृत म्हणजे कोणतं अमृत, अमृताचे किती प्रकार आहेत जमलंच तर मी तुम्हाला भावार्थानंतर सांगणार आहे. पण लय ताणून ठेवण्यापेक्षा थोडक्यात सांगतो नाम अमृत. महाराज म्हणते त्या अमृतानं आमची रसना ओली झाली. आता तुमची आमची सामान्य जीवाची रसना ओली होती ती परमामृतानं नाही. सुभाषितकार सांगतात लेह्य पेय भक्ष्य भोज्य चोष्य. लेह्य म्हणजे तोंडी लावण्याचे पदार्थ, कोशिंबीर घ्या, लोणचे घ्या. पेय पिण्याचे पदार्थ, ताक घ्या, दूध घ्या. अजून कोणतं कोणाच्या ध्यानात असन घ्या. पिण्याचे पदार्थ. चोष्य चोकून खाण्याचे, भक्ष्य लाडू पोळी भोज्य खिचडी गुळ भात. आपली जीभ ह्याच्यात रंगलेली असते. महात्म्यांची रसना परमामृतानं ओली झालेली असते. आणि आपल्यालाही थोडे कमी जास्त जमत नाही. एका बाईने तिच्या नवऱ्यासाठी बासमती तांदळाची खिचडी केली होती. सुंदर खिचडी, गावरान तूप मुगाची डाळ सुंदर. पण त्याचं दुर्दैव असं, पहिला घास घेतल्यावर कचकन खाडा लागला दाताला. हे आपल्याला कळतं, संतांचं ना आपलं सांगतो. त्यानं दाताला खडा लागल्यावर बायकोला म्हणला लाज वाटायला बाई तुला, एवढ्याले मोठ्याले 2 डोळे दिले देवानं, तांदळातला खडा निसता आला नाही. तिनं तेवढ्याच आवाज असेल तर मी तेच म्हणते देवानं 32 दातं दिले, एक खडा चावणं होत नाही. बोंबल्याची काय आपले हो. आता काय सांगा हो. एका बाईने तिच्या नवऱ्यासाठी भाजी केली होती बघा. भाजी म्हणजे काय नाही, मीठ मिरच्या तिखट आणि पाणी, नुसतं तिखट आणि पाणी. त्यांना फोरका मारल्यावर त्याच्या कानातच आग झाली महाराज. आणि डोळ्यावर असं घळा 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 पाणी व्हायलं. त्याची बायको म्हणती माय तुमच्या डोळ्यात पाणी, भाजीत काय कमी जास्त झालं का काय. तुम्हाला नाही नाही ही आनंद असरोच म्हणला. त्याची बायको म्हणते मग अजून देऊ थोडी भाजी. मला नाही नाही याच्यापेक्षा आनंद नाही जास्त सहन व्हायचा. बरं काही ठिकाणी जमत ना. एका माणसाच्या रंगला 15 वर्ष झालं होतं. ते एक दिवशी जेवायला बट रसना इतकी टेस्ट लागली भाजीची. मला वा काय भाजी वा, इतकी स्तुती सुरू केली. त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. पळतच आली तिकडून. राग राग नवऱ्याच्या समोरचं ताट तोडलं. नवऱ्याला म्हणते हे बघा 15 वर्ष झालं आपल्या लग्नाला, अजून एक दिवशी सुद्धा भाजीचं कौतिक केलं नाही. आजच शेजारने कोण आणली तर एवढं बोंबल्याला सुरुवात केली. आता तुम्हाला खरं सांगू, लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी अशा मार्मिक असतात, जरा पटकन लक्षात आणायच्या. अहो श्रीमंत घरच्या मुलीत ना सुशिक्षित शिकलेल्या, त्यांना चहासुद्धा येत नाही. काय येत नाही, करायचा कधी संबंधच नाही. ऐका, एका बाईला तिच्या आईवडिलाकडे नोकर होते आणि नवऱ्याकडे होते. पण ते दोघं चौघं राहिले वेगवेगळे. हिला काहीतरी पाहिजे असं नवऱ्याकडून. मग नवऱ्याच्या जवळ जाऊन लाडीगुडी लावत नवऱ्याला कशी करते, होय व मी काय म्हणते तुम्हाला काय म्हणते. आपल्या घरची जी कामावली बाई ना, मी स्वयंपाकवाली कामावून काढूनच टाकली. माझ्याच हाताने मी तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घातला. मला काय मिळेल, मला माझे विम्याचे पैसे. आई जरा जोडच आहे. पटकन पकडायला 4Gचं कार्ड लागतो. आता तुम्हाला गोष्ट बी कळत नाही. मला अजून एक गोष्ट सांगतो तुमचं कसं झालंय. आता एक बाई दवाखान्यात गेली, दवाखान्यात, आणि 110 किलो वजन होतं. किती 110. ते म्हणते डॉक्टर साहेब वजन लयच वाढले माय, काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणले बसा देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती हो, एका टायमाला किती जेवता. काही ना म्हणले साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले मावशी एक औषध सांगतो. सांगा म्हणले, त्याच्यासाठीच आली. काय करा म्हणले मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे की. ती म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी. डॉक्टर म्हणले पाया पडू का आता म्हणले. अहो विम्याचे पैसे म्हणजे त्याला काही जगूत जाऊ द्या, विम्याच्याला तुमच्या डोक्यावरून गेला का. हे अजून एक सोपं सांगतो. एक जणाच्या बायकोला काहीच येत नव्हतं, पण नाराज होणं उपयोग नाही. पदरी पडलं आणि पवित्र झालं. आणि तोच काळात 13वा महिना असं त्याच्या बायकोची माय 60 वर्षाची म्हातारी जावायकडे राहत होती. एक दिवशी वांग्याची भाजी चपाती आली पुढं. बायकोला म्हणतो इकडे. ते म्हणते का आज भाजी तुझ्या आईने केली का काय. माय म्हणली कसं काय ओळखीलो. सोपं गणित हे म्हणला, रोज काळे केस निघत असे जात पांढरा निघाला. हे आपल्याला कळते हो, संतांचं तसं नाही. महाराज म्हणतात आमची रचना परमामृतानं ओली झाली. आणि रचना परमामृतानं ओली झाल्यामुळं मनाची राशी
महाराज म्हणतात आमची रसना परमामृतानं ओली झाल्यामुळे मनाची राहिली वृत्ती पायी. लक्षात ठेवा मायबापा, ही वृत्ती लवकर देवाच्या पायाकडे जात नाही. म्हणून आपलं मन आहे ना, इंद्रियाच्या द्वारे विषयाचा उपभोग घेतं. अनुभव प्रकरणातील अभंग, त्याच्या अगोदरचे अभंग वाचा. मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटेला युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. काय काय करू त्या मना, परे नायके नारायणा, करू नये त्याचे करंचना, निहू पतना आधरिले, नप्रती ब्रह्मणा दाई दिशा, सप्तही पाताळी आकाशा. नाथ बाबा भागवतात सांगतात अशक्य गोष्टी शक्य होतील, पण मनाचा निग्रह करणं फारच कठीण काम आहे. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्रासवेला उचटे, समुद्र घोटवेल घोटे, परिमनात मनिष्ठे नये, आकाशाची करवेल चौघडे, महामेरूची बांधवेल पुढे, शून्याची मूळ नरडे, परिमनाच्या वडे आणि वारे, काळ जिंकवेल तत्वता, त्रिभुवनाची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता, तुझे नाच्युता केवी गडे. म्हणून महाराज देवाला म्हणत होते समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि तेथे माझी हरी, तुम्हाला सांगू एक सोपं गणित सांगतो. परमार्थामध्ये वृत्ती असावी आणि संसारामध्ये कृती असावी. विठ्ठल हे मन देवाच्या पायाकडे जात नाही. एकदा गेलं रे गेलं तर परत माघारी आता कोठे धावे. तुका म्हणे चित्त निवांत, साध्य प्राप्त झाल्यानंतर मनाला पळण्याचा विषय येत नाही. लक्षात ठेवा. पण एक विनोद सांगतो. एका माणसाच्या लग्नाला 6 महिने झालं होतं. 6 महिन्यानंतर दोघं नवरा हॉलमध्ये गप्पा मारत बसले. बायको नवरा तिकडे या, तुम्हाला का? मला स्वप्नात वाटलं नव्हतं 6 महिन्यातच माझ्यावरची एवढं प्रेम कमी होईल. 7 महिन्यात. तुम्हाला असं का वाटतं? तुझा गैरसमज आहे. पक्का समज झाला आहे म्हणलीन. लग्नाच्या अगोदर किती प्रेम करायचे तुम्ही माझ्यावर, आणि 6 महिन्यात एवढा बदल. तुम्हाला बदल नाही ग, बदल नाही तर काय. लग्नाच्या अगोदर तुम्ही सारखं माझ्या मागं मागं पळत होता. आता तुमच्यात लय बदल झाला. तुम्हाला अगं एकदा बस पकड्यावर कोणी पळतं का? आता पळायचं कुठपर्यंत बस पकडू तर आता काय बसमध्ये उड्या हाणायच्या वेळ. आता मला नाही नाही तसं एकदम मन तिथं की जाऊ द्या. ह्याच्यापेक्षा अजून जवळची गोष्ट सांगतो. एका माणसाच्या लग्नाला तर 6 दिवस, आपलं 4 दिवस झालं. 4 दिवस त्याची बायको तिकडे. तुम्हाला का ग 4 रोजात तुमचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला असं का बोलते का? म्हणजे लग्नाच्या अगोदर किती प्रेम करायचे, किती घेऊन फिरायचे मला. गणपतीपुळे काय, महाबळेश्वर काय, माथेरान काय, नाही तिकडे घेऊन फिरत होते. आणि लग्न झाल्यावर फिरायचे 4 रोजात चेकच बंद केला. तुम्हाला अगं एकदा निवडणूक झाल्या प्रचाराला कोण फिरतं का? विठ्ठल विठ्ठल. साध्य प्राप्त झाल्या पळण्याचा विषय राहतच नाही ना. तसं हे मन देवाच्या पायाकडे जात नाही. म्हणते आमची रचना परमामृतानं ओली झाली, आणि रचना परमामृतानं ओली झाल्यामुळं वृत्ती भगवंताच्या पायी स्थिर झाली. वृत्ती पायी स्थिर झाल्यामुळं सकळ सकळ
सकाळी तेथे ओळली मंगळे, तिथं कुठं ज्याची रचना काय चुकलं म्हणतात का? चुकलं म्हणतात का? काय म्हणतात मग गबसा की मावशी, तुम्ही कीर्तनाला आलेले आहेत, शेंगा उकरायला नाही. विनंती आहे, बोलू नका बाबा. सकाळी तेथे जिथं भक्त तिथं देव, तिथं नामस्मरण, तिथं सगळं मंगलच मंगल आहे. नाही आनंदाशी जोडा नित्यानंदा पुढे. ऐका, जिथं भक्त तिथं देव, तिथं नामस्मरण, तिथं सगळं मंगलच मंगल असतं. 8व्या अध्यायात बरेच दृष्टांत सांगून शेवटच्या ओळीमध्ये हेच सांगितलंय. 1-2 दृष्टांत सांगतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू ते तांबिका, संत तेथ विवेका, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अतिजय मग जे तो श्रीवल्लभो, जेत भक्त कदंबो, तेत सुखाने लाभो मंगळाचा. म्हणून माऊली पसायदांमध्ये म्हणतात, वर्षत सकाळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी भेटू तया 12व्या त्यात पहिली ववे, जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिद्ध अनव्रत आनंदे. ऐका सज्जना हो माय बापा, परमार्थामध्ये आणि सत्संगामध्ये मिळणारा जो आनंद आहे ना, तो संसारापेक्षा फार वेगळ्या जातीचा असतो. एक जुनी वयोवृद्ध कीर्तनकार महाराज मंडळी दृष्टांत सांगायला सांगतो. रंगनाथ स्वामी निगडीकर पंढरपुरात महाद्वारात कीर्तन करत असताना समर्थ रामदास स्वामी आले होते. रंगनाथ स्वामी निगडीकरांनी सांगितलं की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आलेले आहेत, उद्या त्यांच्या आणि माझी जो कोणी भेट घालून देईल त्याला वाटेल ते बक्षीस, पैसा, जमीन काय पाहिजे ते देईल. आणि ओळखूयात म्हणून त्यांच्या खुणा सांगितल्या. पण एका ब्राह्मणानं न ओळखल्यामुळं गायीच्या गोट्यामध्ये जागा दिली होती उतरायला. त्या ब्राह्मणाला एवढा आनंद झाला, माझ्या घरी उतरलेले समर्थ, उद्या दोघांची भेट घालून देतो, मला भरपूर पैसे घेतो, जमीनही घेतो, कुशीचे लग्न, नाऱ्याची म्हणजे दलिंद्रीत पार करून टाकतो म्हणला. अहो ते पळतच आलं ना, महाराजांच्या पायावर लोटांगण, महाराज आपण समर्थ रामदास स्वामी आहेत, मी न ओळखल्यामुळं गायीच्या गोट्यात जागा दिली, त्याला आपण माडीवर त्याला ते म्हणजे देव बाप्पा वाईट वाटायचं काय कारण म्हणले. अरे आमच्यासारख्या ब्रह्मचारी पुरुषाला गायीच्या गोट्यापेक्षा जागा तरी पवित्र कुठं असणार आहे. त्यांना सुद्धा उद्या कीर्तनाला मुळीच येणार नाही, त्यांना बक्षीस द्यायचे ठरवले, मग ते येतच नाही म्हणले. ब्राह्मण जास्त गयावया करू लागला. ठीक आहे येतो, पण एक आठवर कोणत्या, मी सांगेल ती मागायची. त्यांना वाटलं घेऊन तर जाऊ, मागायचं आपल्या स्वाधीन, लक्ष देऊ नका. रंगनाथ स्वामी निगडीकरांचं कीर्तन आहे आणि समोर असे समर्थ रामदास स्वामी बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 2 बोधस्पन्न महात्मे एकत्र आल्यावर आनंदाला पारावारात नाही. चित्तेमीचे झाले म्याचे प्राणी झाले, जीव मोरो विसरले बोधाच्या. 2 महात्मे बोलले पाटील एकत्र आल्यावर आनंदाला पारावार राहत नाही. हे पहिलं सांगायलो, आताचं नाही. आता एका महाराजाने दुसरा बघितलं की डापार लोणीच बघतो, त्याला कोणी बोललं म्हणतो इथं. तुम्हाला सांगू, पोटतिडकीनं सांगतो माय बापा, परमार्थ पहिल्यापेक्षा भरपूर वाढला, फक्त लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली आहे. वाढ भरपूर आहे, संख्यात्मक वाढ आहे, गुणात्मक नाही, परिवर्तन नाही. खरं सांगू तुम्हाला, अहो समाज साधूवर प्रेम करणारा भरपूर आहे हो, पण साधूवर प्रेम करणारा दुर्मिळ झाला, लक्षात ठेवा. अहो इतका आनंद वाटला, कुणी काय पाहिजे ते मागा. महाराज पळतच निघाले, देव बापू म्हणले थांबा, म्हणले का, बोली म्हणले मी सांगेल ती मागायची. काय मागू, तुम्ही त्यांना एवढंच मागा, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या. देवबापा तर गारच झाली. काय अग्रस्त आश्रमाची अडचण या ब्रह्मचार्याला सांगून फायदा आहे. बरं त्यातला निम्मा आनंद घेऊन एक चतुर्थी जावायला हुंडा देता येईल का, बस्ता बांधता येईल का, भांडे घेता येते, पर म्हणले तर मागू. काय पाहिजे महाराज, काय नाही, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या. रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या लक्षात आलं, ही बुद्धी या ब्राह्मणाची नाहीच. मग त्यानं असं समर्थकडे बघितलं, वाटलं महाराज तुम्हाला वाटतं ब्राह्मणाचं कल्याण करावं. मग त्यानं सांगितलं, देवबाप्पा फुकटचा आनंद घेऊन काय करणार आहेत, तुम्हाला काय पाहिजे असेल, पैसा जमीन काय पाहिजे ते मागा मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला ब्राह्मणाच्या डोक्यातच प्रकाश पडला. रंगनाथ स्वामी निगडीकरांना जर चिक्कू म्हणावा तर पैसा जमीन भरपूर द्यायला तयार आहे. बरं उदार म्हणा तर फुकटचा आनंद देत नाहीत, बहुतेक आनंदच काहीतरी जास्त किमतीचा असेल. ते म्हणजे महाराज काही लोक मला आनंदच द्या. ज्यावेळेला त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाला, त्यावेळेला कुशीचे लग्न, नाऱ्याचे म्हणजे सगळंच विसरलं, कारण अवस्था तशी झाली. सकल इंद्रिये सकल
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.